तर संजय राऊत देखील आपल्याला त्यांच्यासोबत दिसतायत आणि आता ह्या क्षणाच्या दोन मोठ्या घडामोडी आपण पाहतोय। तर आज राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी सक्ती विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि त्याचबरोबर आज ठिकठिकाणी शासनाचे जीआर विरोधात जीआरची होळी करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आता उद्धव ठाकरे हे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाची जीआरची होळी करण्यात येईल आणि त्यासाठी आज राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहेत आणि आज नाशिक त्याचबरोबर मुंबईत देखील कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। शासनाच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येईल। तर खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई, संतोष शिंदे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासनाच्या जीआरची होळी करण्यात येणार आहे। तर उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात शासनाच्या जीआरची होळी करण्यासाठी उपस्थित होतील आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, आपण पाहतोय आता उद्धव ठाकरे देखील पोहोचतायत, काय अपडेट्स देता येतील या संदर्भात? उद्धव ठाकरे हे आताच आपल्याला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं। सोबतच संजय राऊत देखील सोबत आहेत। एकूणच मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांचा हा संपूर्ण आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळतो आणि या कार्यक्रमाच्याच उपस्थितीसाठी उद्धव ठाकरे हे इथं पोहोचलेले आहेत। एकूणच हिंदी सक्ती विरोधात जो जीआर आहे त्याची देखील आपल्याला थोड्याच वेळात इथं होळी होताना पाहायला मिळेल। एकूणच मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, मनसे असतील किंवा मग इतर जे समविचारी पक्ष आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते आपल्याला इथं पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। सोबतच हा जीआर जो आहे तो जाळण्यात येईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला किंवा मग मुख्य कार्यक्रम जो आहे तिथं त्याला देखील आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। आपण इथे बघू शकतो आहे की एकूणच कार्यकर्ते हे सगळे एकत्र झालेले आहेत आणि जीआर असेल किंवा मग त्या जीआरचा पुतळा असेल, हिंदी सक्तीचा जो जीआर आहे त्याचा जो पुतळा असेल त्याचं आपल्याला इथं दहन होताना पाहायला मिळेल। नक्कीच अभिषेक, सध्या कुणाकुणाची उपस्थिती तिथे दिसते? एकूण इथं पाहायचं तर सध्याला विभाग प्रमुख असतील दक्षिण मुंबईचे, ते इथं आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। सोबतच आपण हा जीआर देखील बघू शकतो आहे। ह्याच जीआरची होळी हे सर्व पक्षीय आपल्याकडनं होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच एक प्रतिकात्मक पुतळा असेल त्याचं देखील आपल्याला दहन इथं होताना पाहायला मिळेल। एकूणच हिंदी सक्ती विरोधात सर्व पक्षीय कुठंतरी एकवटल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मग मनसे असतील किंवा जे कम्युनिस्ट पक्षाचे काही नेते असतील यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपल्याला विरोध होताना पाहायला मिळतो आहे। प्रामुख्यानं अनेक कलाकार मंडळी देखील यामध्ये आपल्याला समोर आल्याचं दिसतं आहे। अभिनेते हेमंत ढोमे असतील, लेखक गणेश मत्करी असतील, हे देखील या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत आणि कुठंतरी हिंदी लादली जाते आहे सरकारकडनं अशा प्रकारचा आरोप हा आपल्याला लेखक, साहित्यिक असतील किंवा मग राजकीय मंडळी असतील या सगळ्यांकडनं होताना दिसतो आणि त्याच पार्श्वभूमीवर एकूण मराठी ची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न कुठंतरी आपल्याला राजकीय पक्षांकडनं होताना दिसतो आणि त्याच अनुषंगाने आपण इथं सध्याला बघू शकतो आहे की संतोष शिंदे असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, हे देखील आपल्याला या सगळ्या प्रतिकात्मक आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळेल। आपण सध्याला बघू शकतोय आदित्य ठाकरे देखील या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलन जे आहे ते इथे आपल्याला होताना दिसणार आहे। अभिषेक, आपण जसं बघितलं की 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून संयुक्तिकपणे मोर्चा काढण्यात येईल हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेसाठी, परंतु आता आपण पाहतोय शासनाच्या जीआरची होळी करण्यासाठी आता कार्यकर्ते जमलेले आहेत। उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती इथे दिसते, परंतु यात मनसेचे काही चेहरे दिसतायत का?
नक्कीच मनसेचे जे नितीन सरदेसाई आहेत ते देखील इथं पोहोचलेले आहेत. तर त्यांच्याकडनं देखील या सगळ्याला सभेला संबोधन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. प्रामुख्यानं पाहायचं तर मनसे असेल किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या दोन्ही पक्षांचे नेते आपल्याला एकत्र मागील अनेक दिवसांपासून दिसत आहेत. मराठीचा मुद्दा का होईना, या मराठीच्या मुद्द्यावरनं कुठेतरी दोन्ही पक्ष हे पहिलेच 5 तारखेच्या अगोदरच एकत्र आल्याचं दिसत आहे. प्रामुख्यानं यामध्ये पाहायचं तर जे मनसेचे प्रमुख जे नेते आहेत त्यांच्या अनेक भेटीगाठी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी होताना देखील दिसत आहेत. मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांचं हे सगळं ही सभा आहे आणि या सभेसाठी हे सगळे पक्ष चे नेते आपल्याला इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. आपण सध्याला बघू शकतो आहे की विभाग प्रमुख संतोष शिंदे असतील यांच्याकडनं मशाल पेटवण्यात आलेली आहे आणि एकूणच याच माध्यमातून कुठंतरी हा GR जाळण्याचा प्रयत्न आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळेल. एकूणच अनेक आपल्याला विधानं जी आहेत ती इथं होताना पाहायला मिळत आहेत. कुठं हिंदी सक्ती दाखवूया, मराठीची शक्ती